मित्रांनो, कोरेगावचं मैदान संपन्न झालं आणि या कोरेगावच्या मैदानामध्ये ज्या वासरानं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय, फायनलचा गुलाल घेतला आणि जबरदस्त पळ दाखवला. नमस्ते दादा. नमस्ते. कुठला आहे वासरू? मारगडवाडीचा खोंड आहे. बर, नाव काय? जरेगाव मारगडवाडीच्या नाव पळते. हा, याचं नाव दुश्मन आहे. बर. माझ्या नावानं पळतो कसं काय? हे खोंड त्रिशा निलेश मादळे, स्वामी समर्थ सक्षम शिवाजी माने या नावानं पळते. बर. आता ही 4थं मैदान आहे. पण रात्री सलग. बर. आता किती गुलाल झाले त्याचे? आता 3 गुलाल झाली ती. हा. गेल्या मैदानात इथं 1 नंबर केला होता. बर. विंगात बिन राहिलेला, विंगात सामना म्हणजे फायनल झाला नाही अंधारामुळे. हा. आणि आता आज 5 नंबर झाला. दादा, विशेष म्हणजे जी शरीर यष्टी झाली किंवा त्याची तब्येत झाली, एकदम जबरदस्तरित्या त्याला सांभाळाय म्हणावं लागेल आणि जपणूक चांगली आहे. कारण काय झाले, खोंड हे म्हणजे घरच्या असा एक मेंबर असल्या संभाळते ते अण्णा मामा. बरं. म्हणजे त्या खोंडाला एक पर्यंत त्यासनी स्वतःला कमी झालं तरी चालेल, पण त्या खोंडाला काही कमी करत नाहीत. सकाळचा पाठी 6 वाजता फिरवायला नेते ती. सकाळचा एवढ्या थंडीत बी त्याला म्हणजे जिथल्या तिथं सगळं आहे. आधी ते मग बाकीचं घरातलं बघते. बरोबर. ग्रुपचं नाव काय आपले? ग्रुपचं युवराज पाटील, कैलासवासी युवराज पाटील मित्र परिवार मारगुडेवाडी. बर. पहिल्यापासून आवड आहे का दादा ही आत्ता निर्माण झाली? पहिल्यापासून आवड आहे, पण आम्हाला खोंड लागत नव्हता. एक खोंड घेतला होता, पण त्यांच्या खोंड जरा काय पळताना अपघात झाला खोंडाचा. त्यानंतर हे खोंड घेतला. आणि त्या खोंडाची जाण राखून आज त्यांचं नाव ठेवते खोंड. 100. हा. कुठल्या वळूची पैदास आहे वगैरे काय? म्हणजे काय झालेलं, आम्ही देडवागवाडीतनं घेतला होता खोंड. हा. आता ते आम्हाला पण सांगता येणार नाही, पण देडवागवाडीतनं घेतलेला आणि गेल्या मैदानात 1 नंबर केला. त्या मैदानात कडन सिमी काढला होता 9 नंबर तासावनं. आणि त्याचा सक्का भाऊ एक देडवागवाडीत आहे, बाजा म्हणून, तो पण राहिलेला फायनलला. पण त्याच्याकडे बघून वाटते की कुठल्या तरी चांगल्या जातीवंत वळूची पैदास आहे. 100%. 100%. कारण की खोंड आता आम्ही 4थं मैदान पळवती. पहिलं मैदान आमचं फेल गेलं, पण 3 मैदान सलग आम्ही गोलाला राहिली. आणि इथून पुढे ते कोणत्या अपेक्षा आहेत आम्हाला, चांगल्या नंबरात नेला आम्हाला. आम्ही पण त्याला पायरा करताना असं म्हणजे मागचा पुढचा विचार करत नाही. आणि आम्ही पण आजपर्यंत कुणाला वायदी दिलेली नाही. आणि या संबंधातली बैल घालत आली आणि आम्हाला पण एका शब्दावर सगळ्यांनी बैल दिली. ती नाव वेगळं वाटते जरा, दुश्मन असं का ठेवलं? नाव म्हणजे ठेवलेलं आहे दुश्मन. काय बाबा, ईर्ष्या आहे का काय? नाही, ईर्ष्या आम्ही कोणाबर करत नाही आणि ईर्ष्या आम्ही करणार पण नाही. त्याला घरात त्याला लाडक्या म्हणतो. मित्र परिवार, त्याला दुष्परिवार आहे. बरं. त्यांचं म्हणजे काहीतरी एक युनिक वेगळं नाव ठेव त्या युनिक म्हणून एक नाव ठेवलेलं आहे, पण आम्ही कोणावर ईर्ष्या करणार नाही. आणि कुणावर ईर्ष्या करायची नाही. आम्ही आमच्या नादासाठी पळतोय फक्त, बाकी कशासाठी पळत नाही बघा. ड्रायव्हर कोण होतं दादा आज? ड्रायव्हर आज धुऱ्या होता. सीमेला तो हे होता दुसराच. परत विका ड्रायव्हर दुर्गवाडी कायम गाडी फिक्स आणतो, पण आज जरा त्या कामानिमित्त बाहेर गेलाय म्हणून ह्यांनी आणली. परत रामा माने एक ड्रायव्हर आहेत वाडीतले, त्यांनी खोंड शिकवला. खरे गुरु ते होते. आणि आता इथनं पुढे अड्ड्यात म्हणजे त्यांचं वय झाल्यामुळे इका ड्रायव्हर हाणतोय गाडी. वासरू एवढं पळते दादा, पण कधी कधी थोड्याफार पायऱ्याला वगैरे पण होतात का अडचणी? पायऱ्याला अडचणी येते ती, पण आपण बैल हुडकून घालायची. बर. म्हणजे त्यातल्या त्यात आता कसं आहे, आम्ही वायदी दिली असते एखाद्याला, पण आम्ही म्हणजे एवढा पण आम्ही मोठं नाही की एखाद्याला वायदी देऊन बैल पळावा. पण आमचा खोंड पळतोय, त्यामुळे आम्हाला 100% बैल भेटणार. कारण की सलग कोरेगावच्या म्हणजे 2 मैदान सलग राहिले, त्यामुळे आम्हाला इथनं पुढे बैल भेटतील. आणि एखाद्यानं बैल मागितला तरी द्यावा. आमचा खोंड पळतोय म्हणून आम्ही एखाद्याला चांगला बैल मागतोय. खोंड पळत नसता तर आम्ही खरोखर कोणाला बैल मागितला नसता. म्हणजे ते मनापासून तुम्हाला वाटतंय की बाबा ती जर गाडी पडली किंवा ती 2 नंदी पडले तर 100% 3 मैदान मी नियोजन केलंय. 3 मैदानात ह्या मामासनी मी घरनं सांगितलं गुलाल घेऊन यायचं, की तुम्ही घरनं गुलाल घेऊन यायचं, ह्या बैला आपण राहायचं. मला आज म्हणजे अक्षयनं मला मागच्या 15 दिवसापूर्वी सांगितलं आपण 5 मैदान करायचे मामा. 5 मैदानात 2 वेळा तुम्हाला तरी गुलाल देणार. पण त्यानं 5 मैदानापैकी आपल्याला 4 मैदान झाले. 4 मैदानात 3 मैदानात आपल्याला त्यानं गुलाल करून दिलाय तर दिलाय. आणि खरं कष्ट त्याच्या मागचं बघ ते जाईल माझ्या बंधूचं सगळ्यात मोठा, म्हणजे सगळ्यात मोठं कष्ट आहे त्याचं. आणि त्याच कष्ट आम्हाला समोर त्याच आहे. आणि आज आम्हाला दुश्मन यांच्या मुलीचा बर्थडे आहे, त्रिशा निलेश माधे, तिच्या नाव गाडी पळती, तिचा बर्थडे आहे. बर्थडेचं गिफ्टच दिलं त्यानं आज. बरोबर. आणि आज मामांची बी इच्छा होती की गाडी आपली फायनलला राहायला पाहिजे. मामांनी म्हणलं आज 100% गाडी राहत्या आणि आपल्याला गिफ्ट भेटणार का तर भेटणार. आणि त्यानं ते आज त्या छोट्या मालकिनीला गिफ्ट दिलेलं आहे.
दादा वासरू तर एवढं पळते, मागणी पण भरपूर होत असेल त्याला म्हणजे. मागणी झाल्या हा. पण काय विषय झालाय की आमच्या मामांची इच्छा आहे की खोंड द्यायचा हा. नाही, त्यामुळे आम्ही अजून तर कोणाचा विचार केलेला नाही द्यायचा. पण असं समोरून येत असतील बाबा, समोरून आम्हाला फोन आले ती आता पण भरपूर जणांनी विचारलं खोंड द्यायचंय का, पण विषय काय झाला, ह्या मामांच्यासाठी खोंड द्यायचा नाही. ही मुंबईला असते ती, बरं. हे मारवडेवाडीत असते ती. त्यांनी इतका म्हणजे स्वतःच्या पोरागत खोंड सांभाळायला, आणि त्या सांभाळणीचं ते म्हणजे फळ तेच भेटतंय का तरी भेटतंय. किती जाते आता? आता आदत आहे खोंड, आदत आहे. अजून आदत. म्हणजे आताच एवढं स्पीड म्हटल्यावर ते भविष्यामध्ये अजून स्पीड वाढ. आणि मुळात आम्ही खोंडाला दोन्ही खांदे आतलं पैर बघतोय, कारण घेऊ दोन्ही खांदे बाहेरनं पळतोय. आम्हाला आतला बैल लागला की आम्ही 100% गुलाला कायम दिसणार. आम्हाला एवढा विश्वास आहे त्याच्यावर, कारण की बाहेरनं त्यानं सिमी 9 नंबर तासावून इथं काढला. कोरेगाव फाटीला जोक नाही कडनं सिमी काढायचा. ते व्यापारचा वाघऱ्या होता गाड्यात, त्याच्या वाघऱ्यातनं त्यानं बाहेरनं आणि म्हणजे निर्विवाद 3 फेरं पडली आणि 1 नंबर केला गेल्या मैदानात. आज लाराबर होतो, काय इकडे जरा तास अलीकडे लागलं 2 नंबर, त्यामुळे आम्ही 5 नंबरवर राहिलो. पण काय अडचण नाही. लाराविषयी काय सांगाल? मी सकाळी म्हटलेलं आज लाराबर पळायची इच्छा होती. गोट्या भाऊला सकाळी म्हटलेलं लारा आज 100% काय ना काहीतरी करणार, आज गुलाल घेणार, पण आज त्यानं करून दाखवलं लारा. आमची इच्छा एका महिन्यापूर्वी एक इच्छा होती लाराबर पळायची, म्हणजे माझा आणि सोमनाचा विषय झाला होता, लाराबर कधीतरी आपण पळायचं. आणि खरोखर आज ती इच्छा पूर्ण झाली आमची, लाराबर पळायची. कारण तो बैल चांगला आहे, बैल आणि अतिशय चांगला बैल आहे. पळायची शाना, वासराला आमच्या ताप नाही काय नाही, आणि छान बैल आहे. नंबर आमचा कितवा येऊ दे, गुलाल भेटला ह्याच्यात मोठं समाधान आहे. गुलाल कपायला लागला त्यातच सर्व. आज ती जवळजवळ मारवडवाडीने 70-80 किलोमीटर आली. इतक्याला म्हणजे 2-3 वेळा इकडे आली, 2 वेळा 2 वेळा खोंडाने त्यासनी नाराज केलेला नाही. गेल्या मैदानात जे केला आत्ता 5 झाला, पण इकडे इतक्याला आम्ही येऊन ते नाव राखतो, त्यात लय मोठं समाधान आहे. बरं. आणि आम्हाला सगळ्यात मोठं म्हणजे एक मित्र परिवार आहे आमचा, युवराज पाटील. म्हणजे युवराज पाटील वारला आमचा, त्याचा मित्र परिवार एक मोठा आहे. आज त्याच्या मित्र परिवाराचा खरोखर मोठा आशीर्वाद आहे आमच्या त्या वासराला. आणि खरोखर आणि तिची लय मोठी इच्छा होती की आपण फायनलला राहायचं, कुठंतरी हे करायचं. आणि तिच्या इच्छेसाठी खरोखर आज आमचा खोंड 100% त्याच्या आशीर्वादाने पळतोय आज आमचा. आणि हा खोंडा वेदांत माने म्हणून आहे, माझा मित्रच आहे, त्यांचा बादचा आहे तो सक्का. मी जरा लांबचाच आहे, पण आता आमचं असं नातं झालंय, म्हणजे लय जवळचं नातं झालंय. वेदांत मानेनं मी जेव्हा पडत्या काळात दवाखान्यात जेव्हा मला भरपूर मदत केली, आणि त्याचा त्या मुलाच्या पोराचा एक शब्द होता की काय नाही माझ्या खोंडाचं नियोजन करा तुम्ही. त्याचा शब्दाला मान ठेवून आपण त्याला नियोजन केलं, आणि 5 की 4-3 मैदान तर आपण गुलाला ठेवलाय खोंड. आणि त्या पोरासाठी आपण इथून पुढे कधीही भविष्यात काही करायला तयार आहे, कारण की त्या पोरानं आपल्याला पडत्या काळात इतकी मदत केल्या की ती मदत आपण त्याची विसरू शकत नाही. त्यामुळे आपण त्या पोराला आपण कधी नाराज करू शकत नाही. त्या पोराचा फक्त एक शब्द होता की आमचा खोंड गुलालात न्या. बरोबर. आपण त्याला दुसऱ्या मैदानातच गुलालात घालावला. दादा तुमचा नंबर सांगा, म्हणजे जे कोण पैरेकरी असतील तर ते संपर्क साधतील. म्हणजे ह्या खोंडात नियोजन मीच करतो स्वतः. माझा नंबर आहे 75 077 94 172. बर दादा, सर्व गोष्टी सांगितल्याच दादांनी, पण काय आनंद आहे आजचा? हे काय क्षण आहे आज? आज तुला गुलाबीला हेच मोठा खरा आनंद आहे. हा, त्यातच सर्व काय. दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल, आणि नक्कीच भवितव्याचा काळ सुवर्ण काळ असेल तुमच्यासाठी, कारण आता सध्या आदत आहे तरी पण सलग गुलाल घेत होते. सुवर्ण काळ तो पळतोयच, पण त्याला सुवर्ण काळ आम्ही आणल्याशिवाय आम्ही पण बसणार नाही, कारण की आम्ही पण आता जिद्दीला पिटून उठलोय, आणि त्याचं नाव आम्ही भरपूर मोठं करणार, कारण की तो आम्हाला साथ देतोय. आम्ही त्याला कुठे कमी पडू शकत नाही. 100%. आणि आम्ही इथून पुढे त्याला चांगला बैल असला तरच फडात बैल दिसेल, नाहीतर फेरा काढला जाईल. तेवढा संयम पण आहे आमच्याकडे, आणि जेवढा आम्ही संयम ठेवू तेवढं मोठं यश आम्हाला तो देणार. भविष्यात तुम्हाला ह्या 2-3 मैदान पुढे मोठी पडली ती, आजच तुम्हाला सांगतो त्या 2-3 मैदानात काहीतरी घडवल्याशिवाय आम्ही पण बसणार नाही. चालेल. उदाहरणार्थ पिकअपचं मैदान पडले, काजडचं त्यात मैदान. आम्हाला काहीतरी घडलेलं दिसेल, कारण की आम्हाला तेवढा विश्वास आहे त्याच्यावर, आणि त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही कोण हे आम्हाला माहिती आहे. आणि आम्ही त्या मैदानासाठी जीवाचं रान करणार आहे. आम्हाला आता कुठल्या बी मैदानात जाऊन नाही आम्ही राहिलो तरी चालेल, पण पिकअपच्या मैदानात आम्ही छाती टुकून राहणार, हे विश्वास आहे मला. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी, आणि नक्कीच इथून पुढे असंच गुलाला ठेवेल तुम्हाला.